नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हा धडा मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1989 या वर्षी प्रकाशित झालं. धडा आहे गुहा बोलते. एक जंगल होते, त्यात एक सिंह राहत होता. एकदा त्याला काही शिकार मिळाली नाही. तो भुकेने व्याकुळ झाला. फिरता फिरता तो एका गुहेत शिरला. तेथे त्याला थंडगार वाटले. तो झोपला. ती गुहा एका कोल्ह्याची होती. कोल्हा शिकार मिळवायला जंगलात गेला होता. थोड्या वेळाने सिंह जागा झाला. त्याला समोरून गुहेकडे येणारा कोल्हा दिसला. सिंह मागे सरकला व लपून बसला. आता आयती शिकार सापडणार म्हणून तो खुश झाला. कोल्हा आत येण्याची तो आतुरतेने वाट पाहू लागला. कोल्हा गुहेजवळ आला. त्याला गुहेजवळ सिंहाच्या पावलांचे ठसे दिसले. तो तिथेच थांबला. त्याने पाहिले की सिंहाच्या पावलाचे ठसे आत जाणार आहेत, पण बाहेर येणारे नाहीत. तेव्हा सिंह आतच दडून बसलेला असावा. कोल्ह्याला युक्ती सुचली. तो मोठ्याने म्हणाला, "अगं गुहे, रागवलीस का? तू रोज माझं स्वागत करतेस. आज अशी गप्प का बसलीस?" सिंहाला वाटले, गुहा रोज बोलत असावी. आज आपल्याला पाहून घाबरलेली दिसते, त्यामुळे ती बोलत नसावी. म्हणून तोच आतून म्हणाला, "मी गुहा बोलतेय कोल्हा भाऊ, आत या. दमलात का?" कोल्ह्याने सिंहाचा आवाज ओळखला. गुहेत गेलो तर सिंह खाऊन टाकीन. इथून पळून जाणेच चांगले, असा विचार करून कोल्हा धावत सुटला. पुन्हा तो गुहेत परत आला नाही.